सुरुवात राजकीय ही राष्ट्रवादीमधून झाली आणि नुकतेच ते भाजपमध्ये आलेले आहेत. तुम्ही ओळखलंच असेल, आपल्यासोबत प्राजक्त तनपुरे आहेत. 2019 मध्ये आपण राहुरी विधानसभा लढली, निवडूनही आलात. त्यानंतर आपण नगरविकास खातं पाहिलं, ऊर्जा, उच्च तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत, पुनर्वसन, महसूल, वैद्यकीय शिक्षण, थांबा अजून आहेत, वस्त्रोद्योग इतकी खाती आहेत. इतक्या सगळ्या खात्यांचा भार कसा काय सांभाळलात? म्हणजे एका श्वासातही मला इतकी खाती बोलता येत नाहीयेत. तर मुळात हा अनुभव कसा होता याबद्दल नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. अर्ध मंत्रिमंडळ आलं याच्यामध्ये. महसूल पासून जे पुढचे तुम्ही वाचलं ती एक दिवसाकरता माझ्याकडे होती. मला वाटतं अब्दुल सत्तार महसूल राज्यमंत्री होते, त्यांचं खातं मला मिळालं. सकाळी मिळालं आणि संध्याकाळी गेलं ते. उद्धवजींनी संध्याकाळी राजीनामा दिल्यावर ते आमचं मंत्रिमंडळ त्या ठिकाणी गेलं. पण एक चांगला अनुभव 2.5 वर्षामध्ये राज्यमंत्री म्हणून निश्चितपणे एक समृद्ध अनुभव त्या ठिकाणी आला. गोंदियाचे देखील आपण पालकमंत्री होतात, तर तो अनुभव कसा होता? गोंदियाचा पालकमंत्री खरं मी 2च महिने होतो. खरं दुर्दैवानं खरं गोंदिया जिल्ह्याचे पहिले पालकमंत्री आमचे अनिल देशमुख साहेब झाले होते. नंतर त्यांना ईडीच्या केसमध्ये त्यांना अटक झाली. तर नवाब मलिक साहेब झाले होते, त्यांनाही अटक झाली. भीती वाटलेली? पालकमंत्री पद स्वीकारताना भीती वाटलेली का गोंदियाचं? नाही, पुढचा पालकमंत्री निवडायची बैठक लागली होती की आता पुढे कोण. पटेल साहेब बोलले की प्राजक्तला आमच्याकडे द्या. त्यावेळेस मला 1-2 जण चेष्टेत म्हटले नको जाऊ रे. ठीक आहे, चेष्टेचा भाग झाला तो. पण मात्र एक चांगलं काम, कन्स्ट्रक्टिव्ह काम करत आलं, निश्चितपणे करणार असतं. तर मला खूप इच्छा होती की काहीतरी करून दाखवावं. तुमच्या पक्षामधून भाजपमध्ये आलेले तुम्ही असे आहात की त्यानंतर सगळ्यांनाच असं वाटत होतं की आता भाचा आलेला आहे, हळूहळू मामाही येतील. जयंत पाटील साहेबांचं माझं आपले नातेसंबंध आहेत, पण ते नातेसंबंधापुरते आहेत. पण मी बाहेर पडतानाचा निर्णय काही कारण असतील, पण खूपशी माझी त्यांच्याशी काही चर्चा खूपशी होऊ शकली नाही. त्यामुळे त्यांनाही कदाचित तो थोडासा शॉक असेल कदाचित. आणि धक्का होता का? नाही, सुखद नाही म्हणतात. शेवटी आता पक्ष त्या पक्षाचे माझे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यामुळे सुखद तर नाही म्हणता येणार. आता भाजपवासी तुम्ही झालेले आहात, तर इथं आल्यानंतर काय बदल जाणवले तुम्हाला? वर्षा बंगल्यावरतीच एक बैठक झाली होती सगळ्या आमदारांची. आमचे दिल्लीचे जे कोण निरीक्षक असतील त्यांनी तर सुरुवात म्हणजे असा प्रश्न विचारला की जो 7 बजे नाही आहे वो हात ऊपर करे. 7 वाजताची बैठक होती. मी आमच्या शेजारी बसले होते, विवेक कोल्हे साहेब. म्हणलं अरे शाळेत आल्यासारखं वाटायला लागलं म्हणलं मला एकदम जरा. अमेरिकेमध्ये देखील आपण शिक्षण घेतलं, तर तो काळ कसा होता? म्हणजे त्या काळातलं शिक्षण आणि पुन्हा इथं येण्याची ओढ, या सगळ्याच गोष्टी, की ओढ होती की ओढून आणलं? पण माघारी आल्यावरती पहिले 2-3 वर्ष मला थोडी असं वाटलं की परत जावं की काय. बऱ्यापैकी द्विधा मनस्थितीमध्ये होतो. तिथलं जे वातावरण आहे सगळंच सर्वसामान्य माणसाला अत्यंत भ्रष्टाचाररहित वातावरण आहे. पण नंतर मग असं ठरलं चला आपण आता ह्या प्रोसेसमध्ये काहीतरी चेंज, आपण सगळेच जण जायला लागले तर आपणच काहीतरी चेंज करण्याचा एक प्रयत्न करू. तुमच्या वाड्याबद्दल आम्ही बरंच ऐकून आहोत. बरेच जण हा प्रश्न विचारतात, तुम्ही या खरं शिर्डीला आल्यावर खरं बरेच जण आमच्या आजोबांनी बांधलेला आपला जुना वाडा, जो काय असं काय वाडा म्हटलं की निळू फुलेंचा वाडा वगैरे असं असतं, असातला काय विषय नाही काय. आमचं अगदी आपलं जुनं घर आहे म्हणून त्याला वाडा पूर्वीपासून लोक म्हणतात, म्हणून तो वाडा आहे.